मजनू मैं बड़ा मजनू बंदूक मेरी लैला। हॅलो गाईज, तर स्वागत आहे माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि पहिल्या ब्लॉगमध्ये. तर पहिले मला खूप इच्छा होती की एकविरेला जायची. तर एकविरेलाची खूप इच्छा होती, तर बोललो की जाऊया करून. बट आत्ता पण मी घेतला एक कॅमेरा, तर तेव्हा ऑर्डर आला कॅमेरा. तर विचार केला की पहिल्या ब्लॉगची सुरुवात आपण आई माऊलीची याने करू. तर बघा मी गिअर्स टाकून पूर्ण रेडी आहे. खाली पॅन्ट नाही घातली आहे कारण त्यामुळे चालता येणार नाही. तर आपण आता डायरेक्ट निघूया कारण ऑलरेडी लेट झालं आहे. वरती बघा उजेड आला आहे आणि सोबत आपला ब्लॉगर, दुसरा ब्लॉगर आणि आपली राणी. तर निघूया आता आपण डायरेक्ट थेट एकविरा. चला निघूया. तर आता निघालो आहे आपण आणि जास्तीत जरा लेट झालं आहे. तर आता थेट जाऊया आपण एकविरेला. गणपती बाप्पा मोरया, जय राजेर समर्थ, जय श्रीराम. सगळ्यांची नावं घेतलेली परवडतील आधी, काय टेन्शन नाही. गाडी सुखरूप जाणार, सुखरूप येणार आहे. पण तरी स्टार्टला नावं घेतलेली चांगली असतात, म्हणून नावं घेऊया आणि सोबत निघायची गोळी पण घेऊया. अजून आम्ही आत्ता आमच्या इथे जाऊ. आम्ही जुन्या घराच्या इथे आलेलो आता. तर डायरेक्ट आता पेट्रोल पंप भेटतं तिथं पेट्रोल भरूया आणि निघायची गोळी घेऊ. तर आत्ताच आपण आलो आहे पेट्रोल पंपाजवळ. तर पेट्रोल टाकूयात आणि निघूया कारण उजेड यायला सुरुवात झाली. उजेडासोबत जर माणसं पण यायला सुरुवात झाली तर वाट लागेल. लवकरात लवकर आपल्याला सगळं भेटावं लागेल. नियर बाय पेट्रोल पंप आहे आपला डोंबिवलीचा मानपाडा स्प्लेंडर. पण टाकूया इथे पेट्रोल. काय एवढे सगळे भाई वया पुस्तकं पण आहेत त्यात. भाई तिकडे जाऊन आम्ही अभ्यास करणार आहे. अंकल 500 का डालो. डायरेक्ट डालो. पहले ही बोल देते. अंकल पानी है कि इधर आते $500 पेट्रोल. 500 मध्ये जाऊन यायला पाहिजे गाडी, कारण तिकडून जाणारे आपण गावाला. तर गावाला थोडी एन्जॉयमेंट करू आणि येऊया रिटर्न. गाडीचे एन्जॉयमेंट करायला तिकडून आम्ही एकविरावरून आल्यानंतर जाऊया गावाला. तिकडे जरा रानात बिनात मस्त फिरून येऊया. अजून काय विषय नाही, फिरून येऊया मस्त की तिकडेच राहणार आहे आपण. आणि रविवारी परत येणार आपला एक ब्लॉग, तो म्हणजे लोणावळा रायडिंगचा. तर बघूया आता. रायडिंगचा आपलं फेमस आहे भाई लोणावळा, कारण तिकडे जरा टर्नवर आपण गाडी मस्त की वळवतो वगैरे लीन. तर ती एक मजा घेऊ आणि ह्याच्यानंतर आपण गावाला जाऊन परत खाऊ पिऊ एन्जॉय करू. नंतर रानात जाऊया. तर रानात पण जाऊया आपण. थोडे किस्से आहेत ते पण सांगतो तुम्हाला. तर भेटूया डायरेक्ट आता हायवेला. सनसेट बोलतो आहे. मॉर्निंग बघा, गुड मॉर्निंगवाली मॉर्निंग. मी पण सनसेट बोलतो आहे यार का. मॉर्निंग बघा. पहिला
हा 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 सूर्य क्लासिक. अशी सकाळमध्ये गाडी चालवायची, हा एकदम कडक मूड, फ्रेश एकदम. हां कसला कडकवाली मॉर्निंग झाली. तर ना वाव, तर ना एकदम वॉलपेपर वाटतं, एकदम ते वॉलपेपर टाईप वाटतं. तिच्या मोबाईलला देतो ना डिस्प्लेला पण वॉलपेपर तसा वाटतं. हां हां, कॅप्चर पण आपला कॅमेरा एक नंबर करेल, कारण कॅमेरा पण टॉपचा विषय घेतला आहे. विषय एक नंबर वाटतो व्ह्यू. असे व्ह्यू बघत बघत मस्त राईड करायची. हा लास्ट आम्ही एकदा पहिले इथे फोटो काढलेले गाडीचे. या रोडला पावसाळी इथे मस्त ग्रीनरी असते. तर तर आत्ता आलो आहे आपण हायवेला, पनवेलवाला, जो आतून शॉर्टकट आणि हा एक आहे अशा प्रकारे सकाळ झालेली आहे. तर मी एकदम सकाळ सकाळच जातो, कारण पूर्ण गर्दी वगैरे असते, त्यामुळे सकाळी यायला परवडतं. काय गाड्या नाहीत, काय हे नाही. बघू तिथं रोडावर पण काय ट्रॅफिक नाही, काय नाही, कळत तुम्हाला ठोकायचं पण टेन्शन नाही. एकदम स्मूथ जायचं, स्मूथ यायचं बस. आणि लेट याच्यामुळे झालं, कारण मी आलेलो होतो कामावरनं आलो मी 5ला तिकडनं निघालो, 5:30 ते 5:45 घरी आलो. घरी आंघोळ केली आणि निघालो. निघता 6:30 झाले. कॅमेरा अँगल सेट करता 6:45 झाले. पेट्रोल भरता 7 वाजले. त्यामुळे राहिला उशीर. आता ऊन तर लागणार आहे आणि त्यामध्ये मी घातलेलं आहे जॅकेट. तर माझी अवस्था काय होईल एप्रिलच्या महिन्यामध्ये तुम्हाला सांगायची गरज नाही. तर आता काय, जरा एन्जॉय करूया पीसफुल राईड, कारण कोणाला लागावी काही शक्यता नाही. एकदम आपला आरामात जाणार आणि आरामात येणार, कारण हा व्लॉग मम्मी पण बघणार आहे. तर त्यामुळे काय कांड करायच्या अगोदर किंवा असं हात सोडायच्या अगोदर विचार करावा लागेल 100 वेळा की मागे सोडण्यासाठी बघतो. कारण जर असेच मी जर हात सोडले तर मला कॅमेरा सोडावा लागेल. हा बघ खरं सांगतो, याच्यासाठी कॅमेरा लागतो. ते पूर्ण अंगावर चढव. मम्मीला पण समजतं की भाई कधी पण पोराची चुकी नसते, कधी ना कधी गाडीची पण चुकी असते. बघितला कसा गेला BMW. तर त्या बसवाल्याने डायरेक्ट इथं एकदम कट टू कट आणली. तर प्रत्येक वेळी चुकी माझी नसणार, समजून घे. बस आत्ताशी आपण ह्या शॉर्टकटने चाललो आहे पनवेलच्या. तिथून मॅक्झिमम 25 ते 30 मिनटामध्ये तुम्ही डायरेक्ट पनवेल जाल आणि लवकर पोचाल, कारण त्या साईडने पूर्ण टाईमपास होतो. तो तिथून शिवपाट्यावरचा तो अँगल तसं करता करता टाईमपास होतो. आणि हा रूट मला एकदम मस्त वाटतो. पीसफुल राईड चालू आहे आराम के साथ. 50 पण जाते मॅक्झिमम जात नसली गाडी, म्हणजे मी नेत नाही. आरामात चाललं आहे, जरा मजा घेत. आणि एक अजून मस्त एक इच्छा होती की एकविरा आईकडे, म्हणजे एकविरा आईचं दर्शन करावं वाटतं. कारण मागच्या वेळी एक कारण होतं ते आम्ही म्हणजे होतं सोबत, तर की आम्ही गेलेलो एकविराला, पण तेव्हा प्रॉपर दर्शन नाही भेटलं आम्हाला. कारण की तेव्हा होता रविवार आणि रविवारी होती खूप काही गर्दी. तर आम्ही म्हणजे दरवाजाच्या बाहेरनंच आम्हाला साईडला केलं. तर मी ती फ्रेम बघितली आणि नंतर माझा रील्सवर बघता मला इच्छा आली की जाऊया घरी, की एकतरी राईड आपण करूया एकविरा देवीच्या दर्शनाला. तर त्यानंतर पायल पाटीलचं गाणं आलं. ते गाणं मी ऐकलं, तर त्या गाण्याने मला एवढं
इच्छा झाली की बोललो की नाही आता या पुढच्या रविवारी जाऊच करून काय पण करून. तर तेवढ्यात माझा कॅमेरा पण ऑर्डर झाला. मग त्यावेळेस विचार केला की आता कॅमेराची सुरुवात पण ब्लॉगिंगची सुरुवात एका चांगल्या स्टार्टनीच करू. तर बोललो की पहिला ब्लॉग एकविरा देवीचं येणार. त्या दर्शनाने पुढे जे काय होईल किंवा चांगलंच होईल, बट जे होईल ते चांगलंच होईल अशी मी आशा करतो त्याच्यात रुपये. तर त्यामुळे मी चाललो आहे जाऊया आता प्रॉपर ब्लॉगिंग करून की तुम्हाला पण त्याचं दर्शन घेता येईल. तुम्ही कधी ना कधी पण जावाल आणि मला वाटतं जाऊन पण आले असतील. भुसवमध्ये नाही भुसव आई आहे तर टेम्पो आणि मारतोय ट्रकसारखी एवढी जागा अशी घेऊन तिथं भाई कॅमेरा भाई जवळच ठेवायला लागेल मला तर वाटतं आता. कारण ज्या हिशोबाने कधी कधी कट लागते त्या दिवशी इकडचीच गोष्ट होती. मी पण लोणावळ्यात चाललो होतो राईडला. तर जस्ट असं स्पीड ब्रेकर होता आणि स्पीड ब्रेकरच्या पुढे होती रिक्षा. तर मी असं एक तुम्हाला सांगतो एक्झाम्पल देतो. असं मी क्रॉस केली असं स्लो करून अशी उतरली गाडी आणि जस्ट मी असं गेलो पुढे रिक्षाला असं रिक्षा अशी आणि मी जस्ट आज साईडला करून असा गेलो. तर त्या रिक्षाच्या पुढनं एक लेडीज आली. म्हणजे काय बोलू शकत नाही. आणि त्या लेडीजला मी ठोकलोच. फारसा लागला होता तिचा. ते लागला म्हणजे असं जस्ट धक्का लागला कारण मी कंट्रोल केली आणि ती साईडला झाली. आणि ती तर काय बोलू शकणार नाही कारण ती चुकी होती. कारण रिक्षाच्या मागणं निघायचं मला काय घंटा दिसणार नाही की कोण रिक्षाच्या मागणं निघतं आणि कोण निघतं एका ऑब्जेक्टच्या पुढनं कोण निघतं. काय करता मी पनवेलला पोचलो आहे कारण पनवेल जवळच आहे. पनवेलचा जो चौक असतो तर त्या चौकात पोचणार आहोत आपण. आणि इथून तुम्हाला फक्त काही व्ह्यू दाखवतो. जे ब्रिज येईल त्या ब्रिजवरनं व्ह्यू यायला घालूया. तर कामाला जरा लेट झाला कोणाला म्हणून मागणं हॉर्न दिलं जातं. तर तुम्हाला आता मी व्ह्यू दाखवतो. इथं थोडा ब्रिज लागेल खालनं पटरी आहे. हो भाई तर व्ह्यू बघूया दोन्ही मला वाटतं कारण धुकांचाच गेम आहे पूर्ण. तर धुकं गेली आहेत मला वाटतं कारण आपण थोडा लेट आलो. मग किती वाजलं तरी मला माहीत नाही. हां 7:45 झालेत. तो धुकं गेली आहे तरी 7च्या तुम्हाला जाऊन दोन्ही साईड शूटिंग आहे. सो पनवेल स्टेशन असेल मला वाटतं. तर इकडं आम्ही पनवेलला जोडू पुढे चौकात आणि तिकडनं मोस्टली लोणावळा असेल अर्धा-पाऊण तास बघा. कारण तिकडे जास्ती स्पीड ब्रेकर वगैरे नाही आहेत जसे आत्ता लागले. हे बघा कसे लागतात. गाडी हलते पूर्ण. काय हे रोड आहेत काय हे रोड आहेत. ती बघा समोरची गाडी बघा ये घे हे घे नुसती वर खाली नुसती वर खाली ये घे हे आता आमची गाडी ये घे नुसती वर खाली. अरे हो त्याला गाडी सुटायची हातात ना. आता कसा प्लेन रस्ता आला. तर तो आहे मेन हायवे. तिथून आपण कल्याणवरनं जरी शिलपाड्यावरनं आलो तर आपण असं आलो असतो. तर आता आपण आलो शॉर्टकटने असा. तर क्लासमध्ये तर भेटूया आता डायरेक्ट पुढच्या पॉईंटला जिथे एकदम साफ रोड असेल आणि ते स्पीड ब्रेकर नसेल. सारखं आपटायला लागतात. गिअर चेंज करायला बघा परत गिअर चेंज केली एक खास. बुटांची अवस्था नाही अजूनपर्यंत ठीक आहे. तो भेटू पुढे. काही अजूनपर्यंत तरी गरम झालं नाही. जेव्हा गरम होईल ना तेव्हा अख्खा चिंब भिजेल. सिग्नलला उभं राहायची एक कडक हे आहे. सिग्नलला उभं राहायची एक कडक आहे. हे असते की लोक जेव्हा गाडीकडे बघतात पण टायमिंग झाला यार नाही अजून टाईम आहे. काहीच हे लोक राईड बघा कोणत्या गाडीवर करत होते मी आता बघितली. छोटे पोरी कुठे गेले समजलं ना. त्या पोरीला पैसे दिले असते यार. पैसे माझ्या खिशात आहेत
पण देऊ शकत नाही. कुठं गेली अगदी तर माझं मन राहत नाही म्हणून त्या पोरीला असं दिल्याचे पैसे पैसे घेतो म्हणजे तर आत्ताच समजलं ती गाडी का आली होती, कारण इथे वरती लोणावल्यामध्ये रॅलीचा शो होता 3 दिवस, काल आज आणि उद्या. तर त्यामुळे यांच्या भारी भारी गाड्या चालू होत्या. तिकडे D9 वगैरे पण उभ्या होत्या, त्याच्यामुळे चालू होता शो. ओके, मी तरीच बोलला सॅटर्डेला कोण येत नाही तर कसे आले. तर हा इथून चांगला रोड चालू होतो डायरेक्ट लोणावल्यापर्यंत. तर आता काय, जरा आता आपण पण जरा आपली गाडी चालू आहे, जरा स्पीड जरा थोडी जास्ती जाईल. जरा स्पीड घ्यायला गेलो का आले म्हणजे गाडी चालवायलाच मजा येते सकाळ सकाळ. आणि काय बोलू, मजा येते, एक वेगळी मजा आणि एक वेगळी एनर्जी सकाळ गाडी चालवली. काय एवढी मला बाईक आवडते माहीत नाही, पण धूम पिक्चर बघितल्यापासून, हायाबुसा बघितल्यापासून गेम ओव्हर झाला. का माहिती का, बाईक पण कार पण दोन. बुलेटवाले स्टाईल मारणार, बुलेटवाले स्टाईल मारणार. बुलेटवाल्यांना काय आहे काय इंजिन भरगच्चं इंजिन, बाकी काय नाही. मला आता आपण जरा साईड करूया पीसफुली. गाणी असतात अजून मजा येते. हे असं ट्रॅफिकमुळे, ओ जय बजरंग बली की जय. अशा ट्रॅफिकमुळे म्हणून मी येत नाही बघायला लागलो, त्यामुळे जरा लवकरच निघायला पाहिजे.
हे बघा हे राईड बघ कोणत्या गाडीवर काढतात एकदम छोटी गाडी नवरा आणि बायको मला वाटतं नाईस आणि छोट्या गाडीवर एकदम छोटी गाडी नावी मला वाटतं ती नावीवर शॉर्ट राईड करतात भाई टायर तेवढीच आहे मला वाटतं त्या स्कूटीपेक्षा पण कमी टायर असते तर भाई त्यावर राईड केला नवरा बायको मनामध्ये जिद्द पाहिजे काय करायचं ना कसली लाज न बाळगता तर बोलायला काय काय असतात हा एवढी छोटी गाडी आहे चालवणार एवढा लांब कशाला असतात काही काही दोघं भाई नवरा बायको हेल्मेट घालून निघाले एका गाडीवर पण नाही दोघंच वेगवेगळे गाड्या नाही ते आले छपरी आलेच पाहिजेत भाई मध्ये CNG वाली गाडी घेऊन फिरतो तरी पण कसला चालवतो बघा एकदम कसं वळणं घेतो गाडी आता बघा CNG वाली गाडी आहे आणि बघा तो बघा कसं तो गाडी कसं तो हे कॅमेरा चालू आहे बाबा बघू नको मध्ये टाकली का तुला घेतो मग आपण पण चालू ना आपण का मागे राहायचं काय बोलता विषय आहे का आपण पण रेंटला गाडी जेव्हा पण कधी पण गाडी पळवायचा विषय केला ना की कोण ना कोणतरी मध्ये येतोच तसं तो मध्ये आला तशी वाईट गाडी घेऊन मध्ये आला डायरेक्ट आडवा म्हणजे ठोकलाच पाहिजे डायरेक्ट हा का 2 लाईट चालू करून चालवतोय विषय काय नक्की याचा विषय विषय कोण ठोकाडोकी बोलतो मागे काय बघतोय हो मी बोललो ना तुम्हाला तो कसला वापरतोय CNG घेऊन पण पक्का वापरतोय जेव्हा त्याने असे हात धरायचे होते असे हात धरले तेव्हा समजून गेलो मी भाई रायडर टोपचा रायडर कसा ना टोपचा रायडर तू बघतो काय कसं आता तुम्ही बघत होता की माझं बघतोय की नाही हो खोपोली 33 पुणे 111 खोपोली 33 क्रॉस करून आपण वरती लोणावळ्यात जाणार आहोत ओ माय गॉड नर्सरी असं 220L काहीतरी काहीतरी असेल भाई गाडी दिसते बघा आरशात बघा आरशात काय दिसते क्लास यार गाडी दिसते क्लास बोललो ना 200 CL आहे 200 आईची ग्राउंड क्लिअरन्स एवढी कमी आहे बघा ना गाडीची ग्राउंड क्लिअरन्स बघा ना सॉरी ग्राउंड क्लिअरन्स बोलते हाईट पण बघा आणि ग्राउंड क्लिअरन्स तर खाली हाईट आहे पण 200-300च्या खाली पण हाईट घेऊ क्लास 300 जाऊन खाली चालते हो नाईस क्लासची दिसते यार गाडी रेड कलरच भारी मी पण माझ्या गाडीमध्ये रेड कलरच बघणार होता मला रेड कलर अवेलेबल नव्हता तो मी ब्लॅक घेतला चालतं आहे विषय नाही काय ब्लॅक पण मस्त दिसते काय बोलणार आता ही समोरची होंडा तिथे एक क्लास आवाज सोडते आवाज आहे का आवाज क्लास आवाज सोडते गाडी मॉडिफिकेशन पण बघायची काय क्लास येतो हो आवाज काय क्लास येतो
इंडियन सुप्रा लास्ट आवाज येतो. गाडीच्या आतमध्ये ते मीटर वगैरे सर्व होते, तर क्लासवाले मीटर लावले गाडी. आम्हाला एक रेव त्याला सांगितलं असते की याला फाटक आला शिट. मॉडिफिकेशन गाडी क्लास. क्लास मीन्स क्लास, पण त्याला टप द्यायला भाई दुसरे आले ना हार्ली डेव्हिल्सच्या, त्याला क्लास टप दिला भाई. हार्ली डेव्हिल्सला कोणी तोड नाही देऊ शकत. तिथे कोणत्या गाड्या थांबल्या असतील का नाही माहीत नाही, कारण आज आहे सॅटर्डे. आम्ही आज सॅटर्डे निवडला, कारण रविवारी परत गर्दी असेल तर दर्शन नाही भेटलं तर फायदा नाही. ओ तिथे आहेत रोड सोबत खूप चांगल्या आठवणी जुळल्यात माझ्या. त्यातली एक आठवण म्हणजे हा हॉटेल, जो काय हॉटेल कमळ, एक माझी आठवणीमधला एक चांगला आठवण मी माझी मानतो मी. कारण माझी एक गर्लफ्रेंड होती आणि ते आता म्हणजे नाही आहे. ते काही कारणास्तव आमचे भांडण झालं आणि आम्ही अलग झालो. तर विषय असा होता की माझ्या बड्डेच्या दिवशी आम्ही गेलेलो तिकडच्या आमच्या मंदिरामध्ये, आणि मंदिर झाल्यानंतर सोडताना या हॉटेलमध्ये जेवणच केलं होतं प्रॉपर. जेवणच केलं होतं आणि काय बोलणार आता, आठवणी आहेत विसरलो नाही. आणि भांडणं होऊन आमची 1 वर्ष झालं होईल आता. तर त्या भांडणामध्ये काय विषय मला आहे की ते प्लेटचं ते फोटो काढायचे 100 रुपये. एक फोटो काढायचे 100, म्हणजे फोटो तुम्ही काढू शकता एकदा गेटमध्ये घुसला की 100 रुपये. मी एकदा गेलेलो इथे, तर विषय असा होता की डायरेक्ट 100 रुपये बोलला आणि बोलला की कोणाची जमीन नाही ती, बट ती जमीन विकत घेतली आहे फिल्म सिटीवाले, आणि तिकडे त्यांनी लावले आहेत चार्जेस. 100 रुपये इथे येऊन फोटो काढा, 100 रुपये एंट्री भरा आणि फोटो काढा. बघा गाडीवर उभा आहे, क्लासमध्ये उभा राहिला गाडी. हां, तर सांगायचा विषय असा की आमचं 1 वर्ष आलं भांडणं, म्हणजे 1 वर्ष होईल भांडणं होऊन. तर त्या भांडणामध्ये तिने म्हणजे निर्णय घेतला लग्नाचा, की आपण काय बोलू शकत नाही, कारण की काही बोलणं शब्दच नाही. पण आठवणी आहे त्याच्या की मी विसरलो नाही अजूनपर्यंत, ना कधी विसरेल. कारण मूव्हॉनचं बोलायला मूव्हॉन इझी होतं, पण तेवढं करायला मूव्हॉन विसरायला ते खूप कठीण झालं. एकदम असं वाटतं की मूव्हॉन करावं, पण नाही होत माझ्याकडे तरी, नाही होत असं माझं हे. कारण मी खूप जरा खूप सिरियस होतो, तर तो असा विषय. तर तिने तिथे लग्न करायचा डिसिजन घेतला, काही इश्यू नाही. पण आम्ही एक दिवशी म्हणजे आता बोलत नाही, पण तेव्हा आधी बोलत होतो. म्हणजे आता 1 वर्ष म्हणजे वर्षाच्या अगोदर मला समजलं की म्हणजे किती असं करते म्हणून. तर कसं म्हणजे बोललं की काय झालं, की काय असं विषय काय. तर तो ती बोलते की असं मम्मीच्या हिशोबाने मी देईल, मम्मीचा अर्थ करतो, ठीक आहे, पर्सनल गोष्टी काढत नाही कोणाचं. ती असं बोलली आणि ते सगळं जाऊ दे की काही असू दे, चांगला कारणाने डिसिजन घेतला असेल, काही असेल, तिने जो डिसिजन घेतला चांगला असेल कदाचित. पण तिथे हे बोलली, म्हणजे एक वर्ड बोलली मला की आता काय, आता आपण अलग झालो आहे तर त्रास होणार आहे. मी बोललो ठीक आहे, त्रास होणार. बोललो प्रेम केल्यावर त्रास होणार, असं मला विषय होता. की ती बोलली की आता का त्रास होईल, कारण की मला सवय झाली होती. विषय ऐकला का, सवय.
की म्हणजे असं म्हणणं की असं बोलले तुम्ही की हां की प्रेम केलं होतं, प्रेम झालं होतं तर मला त्रास होतो, हे मान्य मी केलं असतं की प्रेम केलं होतं, पण सवय झाली. सवयीचा दुसरा मिनिंग आपण घेऊया फॉर्मॅलिटी टाईपच. कारण की आपण सकाळी दररोज उठतो, बोलतो, चॅटिंग करतो, दुपारी जेवतो, रात्री चॅटिंग करतो, परत सकाळी उठून डेली रुटीन करतो. त्या रुटीनचाच मेन हे झालं की फॉर्मॅलिटी. आपण फॉर्मॅलिटीच करतो होतं पण हा बाई आता सकाळी उठायचं, हा बाई दात घासायचे, आंघोळ करायचं आणि कामाला. हे जे ती बोलली की हां मला सवय झालेली तुझी, म्हणजे सवय प्रेम कुठे गेलं हे क्वेश्चन मार्क राहिला माझ्या ह्याच्यामध्ये. काही लाईटी बंद करा यार, आला असं वाटतं तिकडे टर्न मारतो. तर तो एक सवाल माझ्या मनात राहिला की त्याच्यामध्ये प्रेम कुठे गेलं. सवय लागली आणि सवयीमुळे तुला त्रास होतो, मग प्रेम कुठे गेलं पाहिजे, हा एक विषय झाला. तर त्या विषयानंतर माझी बोलतीच बंद झाली की मला काय बोलू आता. त्यामुळे एवढंच फक्त विषय राहील की जिथे जाशील तिथे फक्त सुखी राहा, नीट राहा. बाकी माझं काय हेट नाही असं माझं की तिने काय केलं, हे केलं, असं केलं, असं मला काही इच्छा नाही. म्हणजे हे नाही बोलत, रॉंग नाही, कारण माझं पण कुठं ना कुठं मी पण असेलच. बट जिथे जा तिकडे, तिथे जाशील तिकडे एवढंच म्हणणं आहे माझं, बाकी काही विषय. आणि विसरलो तर नाही आहे हां, बट प्रेम आहे, प्रेम करत राहील. कारण मी जरा जास्तीच जीव लावला तर तो त्या हिशोबाने बाकी काही इश्यू नाही. पण थोडा लावून आता चांगला दिवस येतात, आपण चांगलं बोलूया. कारण मागचं काढून जे मागचे दिवस वाईट गेले असा हा दिवस वाईट नाही झाला. सो एन्जॉय करूया आपण राईड. कारण आपण थोड्या वेळात लोणावळ्यात पोहोचणार आहोत. तर आपण लोणावळ्यात गेल्यानंतर भावासोबत जरा लीन मारणार तर आहे त्यातल्या तवानं. पण मम्मी पण व्लॉग बघतो तर थोडी भीती वाटते आणि पडायची पण भीती वाटते. तो भेटूया आता लोणावळ्यामध्ये डायरेक्ट. अशा प्रकारे लोणावळ्यामध्ये एंटर झालेलं आहे. म्हणजे अजूनपर्यंत स्टार्टवर आहे आपल्या जायला. हे जे मगाशीच आहेत अजून एक कुठे राहिला. हो काय चालवते बघा तर क्लास. आपण असं नाही करू शकत. $3,000 होती. लास्ट व्ह्यू गेलो ना जेव्हा पडतात तेव्हा अजूनपर्यंत क्लास व्ह्यूच येतो. तेव्हा टेन्शन नाही एकदम मस्त वाटतं. पण थोडी हलकी गर्दी आली त्यामुळे मला मजा किरकिरा होतो. बघा असं असा मजा किरकिरा होतो. तर कॉर्नरला आपण एक लेन मारूया. करायचं मन झालं. इथे थांबूया आपण जरा क्लासमध्ये. तिथं रॅली आहे म्हणून आज थोडी गर्दी आहे. थोड्या गाड्या चाललेल्या आहेत आता वगैरे, ऑडी वगैरे. पण जास्तीत जास्त मला R15 जास्त दिसल्या. तर आपण थांबूया आता इथे, नाश्ता करूया जरा. हा इथे विचारतोय वरती जायचं आहे का. तर भाई वरती जायचंच आहे, वरती जायलाच तर आलो आहे.
आता थोडा आपण नाश्ता करूया इथे, बघूया इथे काय चिखल बघा इथे गाडीला काय उडलंय का? हा उडलंय चिखल बघा, मागे काय नाही चिखल उडलं. मागे पण काय नाही, काय झालं शॉर्ट काय एकतर पूर्ण लाल भडक बनवून आला आहे बघा खालपासून वरपर्यंत, आणि बोलतोय किती रुपये आणले? 21 रुपये. किती? 21, मोजून 21. मी इथे 500 1000 घेऊन आलो आहे, मोजून 21 घेऊन आलो. काय 21 रुपयात एक विरेल झालं. 21 रुपयात एक विरल झालं याला, या गाडीवर मी 21 रुपयात आणलं, विचार करा. आता आपण खाऊया, बघूया. याला बोलतात साऊंड. आपण खाऊया आणि जाऊया डायरेक्ट दर्शनाला. भेट आता खाऊन पिऊन झालेलं आहे, तर आता आपण निघायची गोळी घेऊया परत. अजूनपर्यंत गर्दी आहे. हे बघा सायकलिंग, हो माय गॉड. हा एक टन भारी होता, ट्रकनी वाया घालवला. आता इथं कशी लीन दिली असते, लीन डायरेक्ट लीन. होय मगाशी एक गिअर पडला अरे चुकून पाय टच झाला, माझा ऑटोमॅटिक पडला. आता मजा येईल, मजा. व्हिडिओ काढतो, व्हिडिओ. अरे ऑइल सांडतो बरं आईस हवाडे काय ब्लॉगमध्ये शिवाय घालतं बाई. थोडा भेंडी राईट ट्रू इमोशनने गाडी निकलती. तर बघा ना लिंक मारतोय मी मस्त पैकी. आता पण तिथे पोलीस हात दाखवतोय. लेट्स गो. असं वगैरे आलेलं आहे वरती. व्ह्यू बघा मस्त व्ह्यू येतं आणि थंड हवा चिल्डमध्ये, कोणाची गर्दी नाही काय नाही, एकदम मस्त बघा. खोपोली का तुम्हाला पूर्ण दाखवतो, नंतर पुढे दाखवतो. कारण या व्ह्यूसाठी आम्ही एवढा लांब कष्ट करत होतो. क्लीन मारत वगैरे एवढ्या उन्हाचे जॅकेट हे ते. हा एक व्ह्यू जरा बरा आहे. हो पावसामध्ये या एक जागेवर म्हणजे एक वेगळीच मध्ये एकदम धुकं, पुढचा काही दिसत नाही, त्यामध्ये चालवायची. हा 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 बघा आकडा वगैरे आहे. व्ह्यू पण चांगला आहे. आणि ते
आहेत लोक आहेत आज बऱ्याप्रमाणे लोक आहेत. सायकलिंग पण करतात ते. पूर्ण गावाला घेऊन टिकीट करते. तर अशा प्रकारे बघा इथे व्ह्यू बघू शकता तुम्ही, प्रॉपर व्ह्यू. आणि इथे माकड आहे. तर आता मला लेट झालं म्हणून आम्ही निघतो आहे, त्यामुळे नंतर भेटूया. इथे गाड्या वगैरे आहेत नाही. तर हे बघा पिल्लू आहे का इथे, पण खायला काय नाही. सो सॉरी फॉर दॅट, खायला काय आणू शकत नाही. फोटो खाली व्ह्यू पण बघा आणि इथे पण बघा. लास्ट निघायची गोळी मिळी आता. तर रविवारी एकदम क्राऊड असतो. तो क्राऊड पण मी तुम्हाला दाखवेल लवकरच, कारण येणार इथे बघा सोलो पण बसलेला आहे. काय टेन्शन नाही, आहे नाही, मस्त मजा, एक नंबर. तो गाईज अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहे एकविरा देवस्थानला. अशा प्रकारे पोचलेलो आहे. एकदम लेट आलो पण तरी ठीक आहे, पण येऊन एकदम वेगळीच वाईब आली. ती मस्त वाटतं येऊन. मागच्या वेळी इथे रस्त्याचं काम चालू होतं आम्ही जेव्हा आले तेव्हा, पण जाऊ ते मागचं जाऊ द्या. तेव्हा इथे मस्त एकच रोड होता आणि खूप गर्दी होती. तर आता रोड वगैरे सगळं लाईटी वगैरे चालू केलं, मस्त आहे. एक नंबर गेलो लास्ट. मागच्या वेळी फुल गर्दी होती. लास्ट गर्दी होती आणि मागच्या वेळी काहीच नव्हतं इथे. आता इथे बंगले वगैरे मोठं फार्म हाऊस होते इथे. अजून एक दिक्कत आलेली आहे. फार्म हाऊस एक नंबर केलेला इथे. डिझाईनच एवढी भारी आहे. फार्म हाऊसवर पण आपण जाऊ. फार्म हाऊसचा पण एक ब्लॉग आहे. अरे फार्म हाऊस विचारलं होतं, फार्म हाऊसवरनं याद आलं. फार्म हाऊसचा पण एक ब्लॉग आहे. ते फुल धमाल मस्ती नुसता ये धामधूम नुसता क्लास. त्याच्यावर ब्लॉग टाकेल. आणि आता इथे बघा जस्ट एक दिवस उद्यावर ढकलला असतं तर अख्खा रोड जाम असतं, कारण संडे तिकडे वरती जायचं आपल्याला. तर व्ह्यू वगैरे एक नंबर आहे, कारण उन्हाची अजून एकदम मस्त वाटते. त्या गाण्यावरनं एवढं मला यायची इच्छा आली की एक नंबरचं पायर पटेलचं गाणंच एक नंबर होतं. असं ऐकून याविषयी इच्छा आली आणि त्या स्वप्न पूर्ण झालेलं आहे. वगैरे गाणं काय होतं ते, हां, आई तुझं दर्शन घेवाला आईलं, तुझ्या भक्तीचं रंगून गेलं ना. आई तुझं दर्शन घेवाला आईलं, तुझ्या भक्तीचं रंगून गेलं. तो बघा तर आपल्याला पार्किंगचे पण पैसे द्यावे लागतील. इकडे पार्किंगचे पैसे. तर हेल्मेट ठेवून देऊया, कॅमेरावरती घेऊन जाऊया. आता कशी वाटली आयडिया, कारण सर्व घेऊन नाचायला आता मला तेवढी ताकद नाही राहिली. ओ एक नंबर व्ह्यू येतो यार. एकदा चढायचं आहे, मला चढायची खूप इच्छा आहे, कारण चढूनच स्ट्रेंथ समजते आपली तेवढी आहे. डायरेक्ट जाऊया वर. रस्ता खूप रिस्की आहे, कारण जागा अवघड आहे थोडी. तरी आपली गाडी चढेल. वरनं येताना काय नेम नाही व्हायचं, कारण रस्ता थोडा उघड खाबड आहे, त्यामुळे कदाचित ब्रेक नाही लागेल. कारण ABSला पूर्ण हे लागतो, कारण जर जरा वर खाली गेलं जागा भेटली ABSला तर ब्रेक डायरेक्ट सोडतो आणि आपला तर मागचा ब्रेक पण नाही. वा शाबास, लिंगाला गेलं लिंग काही ते चालवत आहे. रस्ता थोडा खराब आहे बघा, नाही तर चलते गाडी. हो बघा वरनं व्ह्यू, जा बघा जाऊन दे पहिले. वरनं व्ह्यू बघा तुम्ही. अजून तरी अर्ध्यामध्ये झालं.
क्लास. गाडीवरनं आवाज यायला लागला बघा व्ह्यू. लोकांचे दर्शन घेऊन खाली यायला लागलो आणि आता चाललो आहे. कधी एवढी गर्दी नाही, टेन्शन नाही टाकायचं. मला वाटतं गाड्यांची पार्किंग पर इतकंच आहे. आज सगळ्यांनी गाड्या इथे लावायचं काय आतमध्ये चल बोलते झालं. आयडिया स्वतः लावली का स्वतःचं माहिती स्वतः गाडी लावलेली आतमध्ये. हे सगळे सुट्टी आहेत का गाडी लावायला इथे? सुट्टी आम्ही लावलेल्या गाड्या. गाईज गाडी आता आपण लावूया. गाडी अच्छी नाही इथे. हेल्मेट घेऊन जात आपला आहे बघा इथे व्ह्यू कडकमध्ये ना. गाईज व्ह्यू चेक करा. सब क्लास व्ह्यू होते. त्या इथून आपण आलेलो आहे इकडून असं इथे आणि इथून चढत इथे वरती. तर सकाळचे व्ह्यू मस्त आला असता. तर आता इथनं वर जायचं आणि वर तिकडे चढायचं आहे. तर चढायला अजून खूप वरती जायचं, जास्ती वरती नाही. तर आपण जाऊया आता वरती आणि तोपर्यंत व्ह्यू बघा. तर गाईज आत्ता आलेलो आहे इथे खाली पायरीजवळ आणि जाऊया आता वरती चालत. तिकडनं रस्ता आहे. हो इथून मधून चढतो इथून मधून. हा मधनंच. आणि प्लस गर्दी पण नाही एवढी, जास्ती गर्दी नाही तर इथपर्यंत अख्खं भरलेलं असतं. अजूनपर्यंत काय एवढा इश्यू नाही. तर जाऊयात आपण वरती. आहे रँडम गर्दी आहे थोडीशी, थोडीफार तरी गर्दी आहे. आणि मला या जॅकेटमध्ये बघून सगळी लोक घाबरतात प्रॉपर. आणि हा रेड लाल 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 पूरा ठेला लाल आहे. पूरा ठेला लाल आहे भाई का. भाई नवीन चढवला. कोणता घेतला दाखव, नाव दाखव. सुपर ड्राय भाई. क्लासमध्ये बघा इथे ते दुकान वगैरे आहेत. आणि कोणाच्या तर आयटमला आणायचं असेल तर हां कोणाच्या आयटमला काय आयटम तसे कोणाच्या काय नाहीच. नाही कोणाच्या आयटमला काय आणायचं सांगा, अजिबात नाही आणणार. अजिबात नाही आणणार. इकडे यायचं गपचूप आणि घेऊन जायचं आयटमला सगळं काय पाहिजे ते. इथे सर्व आहेत. इथून सुरुवात केलेली आहे क्लासमध्ये. तर चढूया आता वरती आणि बघूया विषय कसा काय. आणि बघा परत, कारण मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलेलो होतो तेव्हा हे पूर्ण भरलेलं होतं आणि आम्ही असे हळूहळू पाय करत चाललो. तर बघू शकता. आत्ता आम्ही थांबलो इथे कारण इथे मंदिर आहे. तर या मंदिरात आता पाया पडून येतो कारण गर्दी आहे. चप्पल आणि हे घेतलेलं आहे. जातो आतमध्ये, पाया पडतो. आतमध्ये शूटिंगला अलाउड नाही. तर बघूया. अशा प्रकारे पोचलो आणि हे घेतलेलं आहे आणि आता चाललो आहे वरती. इथे सर्व शोपीस वगैरे आहे. तर चढतोय आता वरती. जॅकेट वगैरे सर्व काढलेलं आहे. बुटं वगैरे सर्व काढली.
आहेत, आज पण माणसं आहेत. आणि हा आपला लाल पुरा ठेलाला आलाय. आताच दमला बघा. आणि थेपालला इथे मस्त आहे की थेपालला इथे मस्त आहे की इथे आणि शायनिंग मारतोय. इथे एक आठवण. पैलवान हा पैलवान आहे. कुस्ती मारता ना हा पैलवान. भाई लगेच छातीत चौडी केली बघा भाईने. चालतं बघा असं. भाईचा आवरा लय बेकार आहे. कोण बोललं की लगेच चढतो भाई. एक आठवण आली. इथे आम्ही थांबलेलो. इथे पेढे घेतलेले आणि गेलेलो वरती. पेढे घेतलेले, किचन वगैरे घेतले. पुराने आठवणी ताजा आले. पण ताजा एवढे करतो. माझं प्रेम होतं ना. जाऊ द्यात. चढतोय बघा आता वरती. आत्ताच दम टाकायला लागलो. बघा इथं मोबाईल. अशा प्रकारे अजून चढतोच आहे. दमला भाऊ आपला, दमला. मी पण दमलो भाई. अजूनपर्यंत चालतोच आहे. हा तरी हात बघा असं चालतं बघा असं नुसता इकडून तिकडून इकडून तिकडून. अजूनपर्यंत इथे वरती मस्त फ्रेम वगैरे आहेत भाड्यातले. आणि ते शॉप आहेत पेढे वगैरे. मस्त दुकान होते. आधी इथे आलेलं तेव्हा काहीच नव्हतं एवढं. आत्ता बघा रेडबुल वगैरे. ओरिजिनल बिस्लरी कोल्ड ड्रिंक. मला दादा हात करतो. याने माझ्याकडे दिले हे घ्यायला. काय बोलू शकत नाही. काय माहिती याची इच्छा नाही वाटतं. काय रे तू डिलीट मारला व्हिडिओ. मुझी मारीन नाही जाऊ शकतो. माझ्या शिवाय लावू नको बाबा. आता बोलतोय. आता याची पोचलेलो आहे वरती. दम लागत लागत. इथे सगळे शॉप वगैरे आहेत परत. आणि आपण घेऊन चाललेलो आहे. पोचलेलो आहे. तर गेट जवळ आलेलो आहे. सबर नाही होते आता. दर्शन झालं पाहिजे बस. बाकी काय नको. तर खाली बघ रे. बाबा खाली बघ बाबा. ठीक आहे. जस्ट जर असा अशी पण मनाने मागतात बघा. ते बघू शकता. आणि असे पण असे बघितलं की भाई जळते आमची. जिरली आमची. तू इथं गरमीत आला ना रे. तू पावसात आला पाहिजे भाई. जन्नत आहे. वा सीन बघा सीन. आम्ही आलतो ना पावसाळ्यात. जन्नत आहे. आतमध्ये जायला जागा आहे ना. काय टेन्शन नाही बघा. हा 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 काय मंदिर वाटतं यार. लाईन लागलेली आहे. लाईन मला वाटतं खूप मोठी नसावी कारण उभं राहायची ताकद नाही. पण हे बघून भाई खूप मस्त वाटलं. ते लिहिलं आहे. तर काम चालू आहे. बघू शकता. अशा प्रकारे आलेलो आहे इथे पूर्ण. बघू शकता गर्दी आहे थोडीफार पण ठीक आहे. आता दर्शन घेऊया. आणि लाईन आहे बघा आतमध्ये. लाईन दिसते तर लाईनमध्ये थांबावं लागेल. काय माहीत नाही. जावं लागेल. लागलो आहे लाईनमध्ये. आणि आहे इथे लाईन खूप आहे. बघू शकता पूर्ण लाईन आहे. आणि इथपर्यंत आहे लाईन. आता थांबलो आहे आम्ही लाईनमध्ये. दर्शन झालं पाहिजे बस. एक नंबर. तर खूप व्हिडिओ काढायचं बघितलं पण आतमध्ये अलाउड नाही आहे. इथेच होतं मागे. तर जस्ट दर्शन झालं. आणि बट व्हिडिओ वगैरे अलाउड नाही. फोटो पण अलाउड नाही. एक बाई काढत होती तिला काढून दिलं. जाऊन दे. आपल्या नशिबात नसेल. आपल्या नशिबात तसं पण आहे काय. पण जाऊ दे. दर्शन भेटलं बाद झालं.
अजून काय नाही. बस. आता समोर व्ह्यू बघा, आता एक क्लास व्ह्यू आहे. थांबा जरा इथून जाऊ द्या, कारण इथे एक काम चालू आहे. सो इथे व्ह्यू बघा, क्लास व्ह्यू. इथे मागच्या आम्ही तिथे गेलेलो, तर आता काम चालू आहे, तिकडे जाणं अलाउड नाही. तर हे बघा खालनं पायऱ्या, इथून चढलो तिथे देवीचं मंदिर तिथे. आणि आता आपण जाऊया तिथे आतमध्ये लेण्यामध्ये. तर तिथे लेणीमध्ये बघूया काय काय मस्त वाटतं. मागच्या वेळी गेलं नव्हतं, मागच्या वेळी बंद होतं. आता बघू काय काय आतमध्ये इम्प्रूव्हमेंट केले. सो जाऊया दर्शन घ्यायला. अजून काय नाही, आता जाऊया आतमध्ये. काय वाचून घे दिसतंय बोललं काय प्राचीन काय ते जे ठेवी घे प्राचीन. आणि बकरी वगैरे कुत्रा वगैरे घेऊन जात म्हणे. अजून काय तर मोबाईल इथे पण काय अलाउड नाही का? तर आतमध्ये आलेलो आहे, बघू शकता. तर आता इथे आलेलो होतो बघा, मस्त आहे आतमध्ये. तरी इथे भरपूर गर्दी एवढी नाही आहे. आता आतमध्ये जागा नसते भेटली जायला. तर बाहेर बघा काहीच चाललेलो आहे घरी, म्हणजे गावाला. झाले आता दर्शन वगैरे घेऊन वरती वगैरे झालं. चाललोय हळूहळू उतरतोय खाली. आतमध्ये दर्शन तर म्हणजे कॅमेराचं व्ह्यू नाही झालं. अजून एक पायरी उतरला ना आणि हळूहळू उतरतोय. हळूहळू उतरतोय बघा. हे बघा पहिली गाडी, दुसरी उतरतोय, पण तरी उतरतोय ना. प्रसाद खाल्लाय, आता जाऊया घरी. कुठे 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 बोलला परत बोल जरा. वेठू अजून हां वेटू होणार. आता गावाला जायचं, नंतर मग आपण जाऊ रानामध्ये आंबे वगैरे पाडून. मस्त पाताळगंगाच्या समोर, पाताळगंगाच्या समोर जाऊया मस्त गावाला. एन्जॉय करूया, रात्री बित्री मस्त फिरूया. जाऊ ना क्रिकेट घ्यायला भाई. विषय खेळता येतं का? तुला खेळता येतं का भाई? अरे 29 रन नाही होत तुम्हाला. काहीतरी घे ना मला. बोल. विचार करतोय काय खायला घेऊ का. मला बोलतोय कॅमेरा चालू नव्हता, बोलतो की GFला काहीतरी घेऊ का. म्हणजे जे बघितलं मला पण थोडाफार इथं आठवणी ताज्या आल्यात. इथनं जरा पुढे मी तिथे मिठाई घेतल्या होत्या आणि किचन पण घेतलं होतं. जरा मला मध्ये मध्ये आठवतंय आणि ते आठवून मला आनंद होतो. त्यात काही त्रास नाही. तर आपण जाऊया आता उतरूया हळूहळू, कारण आमची बुटं पण खाली आहेत. कोणी दुकानात माहीत नाही याला. हा चालला याला गाईत सर्व सामान घेतलेलं आहे आणि याने पण याचं सामान घेतलेलं आहे. काय 21 रुपयाचं? 21 रुपये. तर आता आपण निघूया. आता आलं आपण पार्किंगमध्ये. जॅकेट घातला आता उतरून घरी जाऊया. तो त्या दादाला जॅकेट देतोय कधी? कोणत्या? त्याच्याकडून घेतलाय. कोणता दादा? दादाचं नाव घे. नाव घे. तुझं आहे दादाचं नाव घे लवकर. दीपक नाव ह्याला नाव आठवत नाही. फोन नंबर. जॅकेट माझं आहे आणि हा शांतपणे मला सांगतोय. गाडी माझी, जॅकेट माझा, शूज माझे. आणि हा बघा कसा आला. नाही डिच्चू केलं नव्हतं दादाला. आणि बघा, आणि हा मला घ्यायला शकते. काय बोलायचं आता, सोडा. आपण जाऊया घरी आता. कितीला घेतलं रे? 4 सॉरी काय 699. काय 699? आता हा परत जरा 5,500चं जॅकेट आहे. तू 699 करतोय.
699 एवढं 699 6999 बोलतो. आनंद छोटी साला. याला माहित नाही आणि आम्हाला सांगतोय. अरे. मीच त्याला गेल्या शॉपमध्ये घ्यायला सांगितलं. बाबा ती मी पॅन्ट पण आहे ना वापरतोय. जी बॅगेत कोंबली झापलेली ते पण माझंच आहे. चला राहू दे, ह्याची बक्षीस ऐकू नका. मी आता आलेलो माझ्या गाडीच्या इथे. तर इथे मला एक युनिक दिसलं. ओ भाईने रॅपिंग बघ कसली केली, ती पण अख्खी बघा, अख्खी. आणि एकदम तुझ्याकडे अजून एक गोष्टी जी तुझ्याकडे नाही आहे, क्लास दिसते ती गार्डियन देईल. ओ कुठे कुठे, ओ माय गॉड. जी तुझ्याकडे ही नाही बघा, ही मेन आहे जी आजकालच्या गाडीमध्ये ट्रेंडला लागते. पण माझ्या गाडीला बेलची गरज नाही. माझी गाडी वाचते बाई पूर्ण. पाडलास ना आम्हाला त्या बेलची घंट्याची गरज नाही. लय गाणं वाजवतो. आणि आवाज ओळखीचा त्या तुझ्या. गाडीला बिलची गरज नाही. माझी गाडी एकदम कुठे म्हणून उभे सुखरूप असते बाई. हो किती भारी आहे. पाच काय घंटा बेलची गरज नाही. 5-6 स्क्रॅचेस, बेलने नरपंडी नाही लावत भाई. आहे 5-6 स्क्रॅचेस, बेलची गरज नाही. 5-6 स्क्रॅचेस. बेल इकडे आहे, पाच गाडीचा सहा बेल इकडे आहे. जर मी जशी चालवेल तशी गाडी हालेल. बेलची गरज नाही मला. चल. तो आता आलोय लोणावल्यात आणि गाडी तर लावले. तर थोडासा नाश्ता करून घेऊ आणि मग जाऊ घरी. लुक बघा, लुक पुरा ठेला लाल आई, फुल लाल रे. चप्पल याची फुगली पाण्यामध्ये. आम्ही आपली गाडी लाट एकदम. आता इथे नाश्ता करूया आणि मग जाऊया घरी आपल्या गावाला. बघा इथे आणि हा view. बस असं सुकून पाहिजे. मस्त इथे आराम सोबत आहे. सोबत आपली राणी आणि सोबत हा व्ह्यू. चिलवाली लाईफ आहे. तू कुठे आहे? ये ना बाबा ये. गाईज आता आलोय आम्ही आमच्या गावात. तर इथे गाव आहे होनाड गाव. त्या गावाच्या म्हणजे आता मी खातो पूर्ण. आणि आता गावी चाललोय राहायला. तर आजचा स्टे इथेच असेल आपला पूर्ण धुडगूस. आणि उद्यासाठी आपल्याला परत लोणावळ्यात पण जायचं आहे, कारण लोणावळ्याचा ब्लॉग एक आहे. आता आपण जाऊया इथे वरती. 2 घरं आपली खालती आहेत मामाची. 2 नाही, 1 2 3 4 पकडा. आणि वरती 4 घरं आहेत. 8 घरं आहेत. म्हणजे वरती 4 मामा, खालती 4 मामा, 8. तर फुल हे मामा म्हणजे एक मामा आणि एक दादा. खालती 4 मामा कुठले? मग ते खाली 4 नाही, आणि 1 2 2 होते मामा. आणि प्लस एक तो पप्पे मामा आणि एक 3 बघा. आणि वरती 4 आहे. तर एक आलेला आहे बघा, एक इथं आलेला आहे. एक हा होता मामाचा पोळ्यास. एक होता प्रॉपर मामाचा पोळ्यास. प्रॉपर मामाचा पोळ्या. प्रॉपर. आणि इथे आहे श्रीराम यांचं मंदिर. तर पाया पडूया आपण. आणि आता परत आई. तर इथे फक्त गाड्या बघा, चेक करा गाड्या किती आहेत. गाड्या 1 साईड गाड्या तिथे हे बघा 4. 1 2 3 4 गाड्या. आणि इथून तर आपण गाड्या हलवत बसूया, कारण गाड्या लावायला जागा नाही. आता आपण गाड्या हलवत बसते का टेन्शन नाही, कारण गाडी स्थिर लागली. जास्ती आतमध्ये नको लावू. आईचा गोजा स्टँड बघ. भाई कसा लावू दे समजत नाही. अशा प्रकारे फुल पब्लिक बसलेली आहे. फुल पब्लिक. आणि हाय मामाचा पोरियास. हाय तिथे मामाचा पोरियास.
हा इथं मामा हा बघा हा प्रॉपर मामाचा पोरेस काय आता आपण जाऊया घरामध्ये मारूया चिल. इथं कोण आहे इथं कोण नाही तर आपण आता मारूया चिल. बघू शकता आम्ही आपण कसा घामाटून आलो टिक्का बिक्का लावून. तर उद्या आपल्याला जायचं आहे. सो आता चिल मारूया. आता आपल्याला बघा आता वाजलेत 12 प्रॉपर. तर करीब 4-5 आपण जाऊया रानात. तर रानात करणार आहोत आपण एकदम चिलमध्ये. तर रानात आपण जाऊया आंबे पाडायला. तर भेटूया नंतर. आता जरा खाऊन पिऊन मस्त जरा चिल करतो आराम करतो मग भेटतो रानामध्ये. तर गाईज आता आम्ही चाललोय रानात. कुठल्या दिसते काय जेडीच येणार मी जेडीच येणार हे बघा हे सर्व कुठे वरती. तर जाऊया आता आपण. नाव बघू तू खेळला रे 7 खेळत नाही चला आता जाऊया वरती. तू काढ ना तुझ्या लोकेशनला पोचलोय. आता इथे पाडायची तयारी चालू आहे. तुझं जाणं हानीला तुझं हा बघा शिवी देणारा हा येतो इकडे बघ. परत दे जरा शिवी 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 दे. आईची गाण्याची काठी पण लावण्यात चालली आरपार. आईच्या गावात काट्या बघा कुठे फेकतायत आणि त्या आंबे कुठे आहेत बाई. कैऱ्या कुठे आहेत आणि बाई फेकतायत कुठे. खतरनाक सीन आहे बाई. म्हणून इथे यावं लागतंय. अशी मजा भेटत नाही कुठे. बघा इथे जागा बघा. फेक झूम कर ना फेक फेक नाही इथे जवळ दिसणार नाही यार. हा गाई बाई पडेपर्यंत आता काय इथून निघू शकत नाही बाई. भाईचा दावा आहे की भाई बोलतोय की रेकॉर्डिंग कर पाडेल बोलतो. आता भाईचं रेकॉर्डिंग बघा. आता बेकार टच पण नाही. झाडाच्या पानाला पण टच नाही आला. आता याची बघा रावस रे. पडली भाई पडला. 1 पडला 2 पडले भावानी. 1 नंबर भावा. काम 25 झालं 3 पडून पिकलं काम 25 केले भावानी. तू उलटी मार घरी जा. तू आता बेक परत. आता कुठे बघतो तू नुसती रिलोड केली परत काय घाले वा पडले पाला पडला. झाड लावा ना पुढच्या. मी बसलो इथे निवांत शांत जरा जागी. आणि हे इथे पाडतात अजूनपर्यंत जेवढे भेटतील तेवढे. आणि मग निघूयात घरी. बस झालं. पडत नाही कारण जे लय लांब वरती येत. काट्या फेकून बाई दम निघाला. बस झालं भाई. आता 6-7 पडलेत. घेऊया आणि घरी जाऊया. इथं निवांत जरा मस्त वाटतंय नेचरमध्ये. बघा मागे पूर्ण. तर अशा प्रकारे सर्वजण आलेले आहेत घरी. आणि इथे मस्त आहे की सनसेट. लागला का तर खूप मजा केली. आता आलोय घरी. थोडा घरीचं बघा घर तिथे. तर करतो आता या ब्लॉगला इथेच एंड. आणि खूप मजा केली. आता अजून एक नवीन ब्लॉग येईल ते पण घरी आता. तर बाय बाय गाईज. एंड करतो इथेच ब्लॉग. बघा आणि नक्की लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. जातो आता घरी. घर आपला जवळच आहे. आणि बंदेलो इथे सनसेट. इथे मजा घेत थोडा आराम करत जातो घरी. बाय बाय.